पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वच्छता अभियान हा काही बेंडगुळे फक्त टेम्पररी तेवढे 10 जणांचं झाडं असतात आणि एकाच ठिकाणी झाडतात. त्यांना सांगतोय का तुम्ही इथे या बघा इथं. आणि ही संकल्पना बघा, ही संकल्पना आजोबांनी दिली आज बांधता येईल. परफेक्ट कार्यक्रम. आणि आता मी इकडनं घे, मी इकडनं घेतो. हा चालतं. हा असं हे काय मला पण आवड आहे त्याची. आवडेल ना मग. चल म्हणजे कसं माहित पडते ना लोकांना कसं सगळं म्हणून. व्यायाम पण होतो. झाडू मिळली म्हणून. शेंगा खाते. दिवस काय नाही पण समाना वाटते. आता व्हायरल होईल बरोबर, मग बरोबर लोक सुधारणार. ठीक आहे ना, चांगलं वाटतं की नाही. झाडवाले आम्ही झाडवाले 15-20 बघितलं. कारण काय कचरा कोण करते? जनता करते. झाडवाले हा घेता नाही, त्यांचे विचार घ्या. बोला, कचरा कोण करतो? आपण करतो ना, मग आपण साफ करायचं. साफ आपण केलं पाहिजे. हा दिसेल ना त्यांना. बरोबर. तिथे थोडा हात मारा. हा पिचकारी संघटना. बापरे, पिचकारी संघटना जिंदाबाद. पिचकारी संघटना जिंदाबाद. अशा पिचकाऱ्या मारत मात्या. पाण्यामध्ये पण आहे. बाटल्या पण पडल्या इथं पाण्यामध्ये. देशाचे ब्रँड अँबॅसेडर म्हणजे आपण त्यांना ओळखतो, माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी. त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी जरी आणि पदाधिकाऱ्यांनी जरी ठरवलं ना का स्वच्छता व्हायला पाहिजे, तरी लोक सुधारतील का? कारण का ही स्वच्छता भारत अभियान आहे ना, नरेंद्र मोदी चांगल्या पद्धतीने हेच करतात. विवेकानंदांच्या सांगण्यावरून तुमचं कोण लागत नाही, तुम्ही लागता समाजाची. तुमचं कर्तव्य समाज कार्य करणं तुमचं कर्तव्य. काय गरज आहे या आजोबांना? या आजोबांनी ही संकल्पना दिली. हे बघा सापडलं. आम्ही विचार करत होतो, ठरलं तर उद्या झाडू घेऊन येऊ, पण परमात्मा सांगत असतो का बा कल करसो आज कर, आज करसो अब कर. आप कर. गाडीत झोपल्या. ओके, झाली का स्वच्छ? ती झाडं दाखव तिथं, आपण बसतो तिथं. हे दाखव, पाण्यातली दाखव. बाटली, दारूची बाटली बघा काही तरंग तू.
आता चांगलं वाटतं ना बसायला इथे? चांगलं केलं सिगारेट सिगारेट तो नाही करून घे. थंडा पिणाऱ्याने थंडा पिला पण बाटली सोबत नेली नाही. डॉक्टर या डॉक्टर. डॉक्टर आले का? या डॉक्टर काल आला नाही तुम्ही? गुरुजी नाही आले. गुरुजीला आलो आकारला. गुरुजी काय आले नाही त्याची बाई पण आली. कचरा आम्ही साफ केला. आता उद्या सकाळी माचीसची काठी घेऊन यायचा. हा ते झाडाला त्यांना सांगा ना उचलायला. तिथे आहेत ना, त्यांना उचलायला सांगा. नाही, ज्यांनी कचरा केला त्यांना सांगतो. ठीक आहे का? कचरा करणं हे आपल्या संस्कृतीत नाहीये, पण संस्कारामध्ये दिले गेले. जी शिकवण येणार ती शिकवण येणार. भाऊ साहेब एक मिनिट घेतलंय ना सगळे फिरले ती बघा. स्वच्छ केलाय. स्वच्छ केलाय. तिथे घाण करायची काय करायचं? अरे छुटी ती आली बघ. इथे या त्याचा राऊंड मारून या. राऊंड मारून या. सांगायचं तात्पर्य असं आहे का हा काय स्टंट वगैरे नाहीये. हे जे दिसलं ते करायचंच आहे. कारण का आता येता येता मला जेव्हा परवाची इथली कालची लाईव्ह आजोबांबरोबर घेतलेली कचरा संदर्भामधली, थुकणाऱ्या संदर्भामधली, त्या भरपूर लोक भेटली. कारण नाही बाबा ह्या ठिकाणी कचरा आहे, त्या ठिकाणी कचरा आहे. काही मंडळांनी देव्या बसवल्या, मस्तपैकी त्यांनी चांगल्या मनाने पूजापाठ वगैरे केली, दसरा झाला, देव्यांचं विसर्जन झालं, पण मंडळाच्या आजूबाजूला कचरा असा पडलेला आहे. तर मंडळांना माझी विनंती आहे का महानगरपालिकेच्या वरती अवलंबून न राहता आपण ज्या मंडळामध्ये जे लोक गरबा खेळत होते, रात्रीचे दांड्या खेळत होते, त्या सगळ्यांना आवाहन करा, बोलवा आणि तो कचरा गोळा करून एका जागी तरी ठेवा. जग हे सुंदर आहे, आयुष्य पण खूप सुंदर आहे आणि ही जागा पण खूप सुंदर आहे. फक्त तिला सांभाळा. धन्यवाद. आजची मोहीम कचऱ्याची फत्ते झालेली आहे आणि एकदम सुंदर दिसतंय.